श्री शिवलीलामृत अध्याय 11 महानंदेची कथा। रुद्रानुष्ठानाने गंडांतर केले। महानंदेची कथा। श्री गणेशाय नमः। जे लोक सदैव शिवभजन करतात, नित्यनेमाने शिवलीलामृत श्रवण करतात, शिवशंकराची पूजा करतात, ते खरोखर भाग्यवान होत। जे शरीरावर रुद्राक्ष धारण करतात, सर्वांगाला भस्म लावतात, त्यांच्या पुण्याला मर्यादाच नाही, ते त्रैलोक्यात धन्य होत। जे 1000 रुद्राक्ष धारण करतात, त्यांना इंद्रादी देव वंदन करतात, ते साक्षात शंकरच मानावेत। त्यांचे दर्शन घेणारे जीव उद्धरून जातात। दंडावर, मनगटावर, मस्तकावर, गळ्यात रुद्राक्ष धारण करावेत। त्यावरून स्नान केले असता त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते। गळ्यात 108 रुद्राक्षांची माळ घालावी। एकमुखी रुद्राक्षाची पूजा केली असता मोठे भाग्य प्राप्त होते। पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी रुद्राक्ष ऐश्वर्य देणारे आहेत। रुद्राक्ष माळेने जप केला असता तो सफल ठरतो। रुद्राक्ष पूजा ही शिवपूजा समजावी। रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे। याविषयी एक प्राचीन कथा सांगतो, ती सावध चित्ताने ऐका। पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता। तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत असे, त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे। त्या राजाचा प्रधान सुद्धा अत्यंत चतुर, पंडित व विवेकी होता। भद्रसेन राजाला एक मुलगा होता, त्याचे नाव सुधर्म। प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक। ते दोघेही मुलगे जन्मताच थोर शिवभक्त होते। अगदी लहानपणापासून ते दोघेही वैराग्यशील होते। अमंगलाची त्यांना नावड होती। 5 वर्षाचे असताना त्यांना वैराग्य आले। त्यांना सुवर्णादींचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत। ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत, सर्वांगाला भस्म लावीत। सदैव एकांतात बसून ते शिवध्यान करीत असत। शिवलीला ऐकण्यात अगदी तन्मय होत असत। त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते, तरी त्यांनी आपले वैराग्यव्रत सोडले नव्हते। त्यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी लागली होती। त्यांनी त्या दोघांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही। त्या दोघांना शिक्षा केली, पण त्यांनी आपले शिवव्रत सोडले नाही। एके दिवशी पराशर ऋषी काश्मीरला आले। हे पराशर वेदव्यासाचे वडील, वसिष्ठांचे नातू, ते त्रिकालज्ञानी होते। एकदा त्यांनी राक्षसयज्ञ करून ऋषीमुनींना पीडा देणाऱ्या राक्षसांना जाळून टाकले होते। शेवटी पुलस्त्य मुनींनी तो यज्ञ थांबविला, म्हणून तर रावणादी राक्षस वाचले। असे हे महापराक्रमी महाज्ञानी ऋषी आपल्या राज्यात आल्याचे समजताच राजा भद्रसेन प्रधानासह त्यांना भेटावयास गेले। पराशरांना त्यांनी मोठ्या सन्मानाने आपल्या राजवाड्यात आणले। त्यांची यथासांग पूजा केली, त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले। मग राजा हात जोडून म्हणाला, मुनिवर्य, आमच्या या 2 मुलांना राजविलास मुळीच आवडत नाही। हे अगदी विरक्त झाले आहेत। रुद्राक्षावर व भस्मावर यांची फार प्रीती आहे। यांना दिव्य वस्त्रालंकार आवडत नाहीत। हत्ती घोड्यावर बसावयास आवडत नाही। हे दोघे रात्रंदिन शिवध्यानात रंगलेले असतात। अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसा काय करणार, याची आम्हाला मोठी काळजी वाटते। पराशरांनी त्या 2 मुलांच्याकडे निरखून पाहिले। ते सूर्यचंद्रासारखे अत्यंत तेजस्वी दिसत होते। पराशरांनी क्षणभर विचार केला व राजाला म्हणाले, हे दोघे असे विरक्त का झाले? हे दोघे शिवभक्त का झाले व यांना रुद्राक्ष भस्म का आवडते ते मी सांगतो, लक्षपूर्वक ऐक। खूप वर्षापूर्वी काश्मीर देशात महापट्टणम नदी ग्रामात महानंदा नावाची एक गणिका राहत होती। अप्सरांनी सुद्धा हेवा करावा असे तिचे रूप लावण्य होते। तिचे वैभव तर एखाद्या राजा महाराजाला लाजवेल असे होते। तिच्याजवळ असंख्य हत्ती घोडे होते। रत्न सुवर्णादींनी तिची भंडारे भरलेली होती। असंख्य दास दासी तिची तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत। तिची नृत्य कौशल्य पाहून राजे लोक माना डोलवीत। तिच्या गीत गायनाचे सूर ऐकताच यक्ष, गंधर्व, किन्नर तटस्थ होत। तिच्या भोगसुखाची इच्छा धरून देशोदेशीचे थोर राजे तिच्याकडे येत असत। महानंदा वैश्या असली तरी थोर प्रतिव्रता होती। तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती साक्षात इंद्राला सुद्धा वश होत नसे। ती मोठी दानशूर, दयाळू, उदार होती। सोमवार, शिवरात्री, प्रदोष व्रत ती अगदी नित्यनेमाने करीत असे। ती अन्नछत्र चालवीत असे। ती थोर शिवभक्त होती। ती नित्य 1 लक्ष बिल्वदलांनी शिवपूजन करीत असे। ब्राह्मणाकरवी शंकराला अभिषेक करत असे। श्रावणात ती कोटी शिवलिंगाची पूजा करीत असे। तिच्याकडे येणारा एकही याचक रिकाम्या हाती परत जात नसे। त्या महानंदेने आपल्या घरी कुक्कुट मर्कट म्हणजे कोंबडा व माकडा पाळले होते। तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते। ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवत असे। त्या नृत्यशाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती। त्या शिवलिंगासमोरच तिने कुक्कुट मर्कटकांना बांधले होते।
ती शिवलीला पुराण श्रवण करू लागली की ती दोघेही ऐकत असत. महानंदा आपल्या हाताने त्यांना विभूती लावत असे. अशा प्रकारे महानंदेच्या सहवासाने त्या कुक्कुट मर्कटकांनाही शिवभजन घडित असे. एके दिवशी महानंदेची सत्व परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकर सौदागराचे रूप धारण करून महानंदेच्या घरी आले. त्या सौदागराचे रूप पाहून महानंदा आश्चर्यचकित झाली. मदनासारखा असा सुंदर पुरुष आजपर्यंत तिच्याकडे आलेला नव्हता. तिने त्या सौदागराला रत्नमंचकावर बसवले. मोठ्या प्रेमाने तिने त्याची पूजा केली. त्या सौदागराच्या हातात पृथ्वी मोलाचे दिव्य कंकण होते. महानंदा त्या कंकणाकडे नुसती पाहतच राहिली. अशी स्वर्गीय वस्तू तिने आजपर्यंत कधीच पाहिली नव्हती. तिच्या मनातील ही भावना पाहून सौदागराने ते कंकण काढून महानंदेच्या हातात घातले. महानंदेला अतिशय आनंद झाला. ती सौदागराला म्हणाली, पृथ्वी मोलाचे हे कंकण आपण मला दिलेत. मी ही 32 लक्षिणी पद्मिनी आहे. तेव्हा आजपासून 3 दिवस मी तुमची दासी झाले आहे. तुम्ही माझा स्वीकार करा. आता 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे. हे 3 दिवस मी पातिव्रत्य सांभाळेन. मग सौदागराने एक दिव्य शिवलिंग काढले. त्याचे तेज सूर्य तेजाहूनही अधिक होते. ते लिंग पाहताच महानंदा शिवभजन करू लागली. तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने वंदन केले. त्यावेळी सौदागर महानंदेला म्हणाला, हे लिंग जपून ठेव. हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहेत. हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन. माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे. महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. मग सौदागर व महानंदा रत्नखचित मंचकावर झोपले. महानंदेची सत्व परीक्षा पाहण्याचे शंकरांनी ठरवले. त्यांच्याच आज्ञेने नृत्यशाळेला एकाएकी आग लागली. वारा वाहू लागला आणि बघता बघता आग सर्वत्र पसरली. उठ उठ लवकर, नृत्यशाळेला आग लागली आहे, असे म्हणून शंकरांनी महानंदेला जागी केले. महानंदा घाबरून उठली. अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरल्या होत्या. तशाही परिस्थितीत महानंदेने धावत जाऊन कुक्कुट मर्कटकांना सोडून दिले. ते दोघे वनात पळून गेले. सगळी नृत्यशाळा जळून भस्म झाली. अग्नी शांत झाला. तेव्हा सौदागर महानंदेला म्हणाला, माझे दिव्यलिंग कोठे आहे? सौदागराने असे विचारताच महानंदा भयंकर घाबरली. ती छाती बडवून रडू. ते नृत्यशाळेत ठेवलेले दिव्यलिंग जळून गेले होते. तेव्हा सौदागर म्हणाला, नेमाचा आज दुसरा दिवस आहे आणि माझे लिंग जळून भस्म झाले आहे. आता लिंगासाठी मी माझे प्राण देतो, असे म्हणून त्याने अग्नी पेटवला आणि ओम नमः शिवाय असे म्हणून त्या अग्नीत उडी घेतली. सौदागराने अग्निप्रवेश करताच दुःखी झालेल्या महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान दिली. आपली अश्वशाळा, गजशाळा, घर सर्वांचे दान केले. तिने स्नान करून भस्म लावले. शरीरावर रुद्राक्ष धारण केले. अंतःकरणात भगवान सदाशिवाचे ध्यान केले व हर हर महादेव ओम नमः शिवाय असे म्हणून त्याच अग्नीत उडी टाकली. त्या क्षणी त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. कर्पूर, गौर, गंगाधर, त्रिशूलधारी, नीलकंठ, गजचर्मधारी, शशीशेखर, पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. त्यांनी आपल्या 10 हातांनी महानंदेला त्या अग्नीत वरचेवर झेलले होते. ते स्मित हास्य करीत महानंदेला म्हणाले, महानंदे, मीच सौदागराचे रूप धारण करून तुझी परीक्षा पाहिली होती. तुझे पतिव्रत्य आणि माझ्यावरील निश्चल भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. शंकरांनी असे आश्वासन दिले असता महानंदा म्हणाली, प्रभू, माझ्या या संपूर्ण नगराचाच आपण उद्धार करावा. या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे. मला आपल्या चरणांशी कायमचे स्थान मिळावे. भगवान शंकराने तथास्तु असे म्हणताच महानंदेसह सर्वांनाच दिव्य देह प्राप्त झाला. कैलासाहून शिवगण दिव्य विमाने घेऊन आले. मग त्या नंदीग्रामातील सर्व प्राणी मात्र आपली आई, भाऊ, आप्त, स्वकीय या सर्वांसह महानंदा दिव्य विमानात बसली. ते सगळे शिवपदाला गेले, जेथे आदिव्याधी, क्षुधा, तृष्णा नाही, जेथे काम, क्रोध इत्यादींचा वास नाही, जेथे कल्पवृक्षांची वनराई आहे, जेथे कामधेनूची खिल्लारे आहेत, जेथे अमृताचे सरोवरे आहेत व जेथे चिंतामणीची घरे आहेत, अशा अविनाशी शिवपदाला महानंदा गेली. रुद्रानुष्ठानाने गंडांतर केले. महानंदेची कथा ऐकून भद्रसेन राजाला अतिशय आनंद झाला. मग हात जोडून तो पराशरांना म्हणाला, मुनिवर्य, आता आमच्या या 2 मुलांविषयी सांगा. हे असे विरक्त कशामुळे झाले आहेत? हे सतत शिवभजनात दंग असतात, अंगाला भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात. हे कशामुळे? यांचे भवितव्य काय? भद्रसेनाने असे विचारले असता पराशर म्हणाले, हे भद्रसेना, ही दोन्ही कुमार पूर्वजन्मी महानंदेचे कुक्कुट मर्कट होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेले असत. शरीराला भस्म लावले जात असे व त्या दोघांना नित्य शिवलीला ऐकण्यास मिळत असे. त्या पूर्व पुण्याईमुळे ते कुक्कुट मर्कट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले आहेत. हे पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील. शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील. सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील. पराशरांच्या या उत्तराने राजा भद्रसेनाला व प्रधानाला
अतिशय आनंद झाला. त्यांनी पराशरांच्या पायावर लोटांगण घातले. मग राजाने पराशरांना विचारले, मला हा एकुलता एक मुलगा शिवकृपेने झालेला आहे, तेव्हा या मुलाला आयुष्य किती आहे ते कृपा करून सांगा. राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले. थोडा वेळ विचार केला. मग ते राजाला म्हणाले, राजा, मी आता सांगतो ते अत्यंत कटू असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःख सागरात बुडून जाल याची मला कल्पना आहे. परंतु सत्य काय आहे ते सांगितलेच पाहिजे, नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझा हा मुलगा अल्पायुष्य आहे. तुझ्या या पुत्राला 12 वर्ष झाली आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझ्या या पुत्राला मृत्यू येईल. पराशरांचे हे शब्द भद्रसेनाला वज्राघातासारखे वाटले. ते शब्द ऐकताच तो बेशुद्ध पडला. थोड्या वेळानं शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला. पराशरांची ती भविष्यवाणी ऐकून राजघराण्यातील सगळे लोक शोकसागरात बुडून गेले. त्यांचा तो शोक पाहून पराशरांना दया आली. ते भद्रसेनाला समजावीत म्हणाले, राजा, असा धीर सोडू नकोस. तूच धीर सोडलास तर प्रजा काय करेल? अरे, जेव्हा काहीच नव्हते तेव्हा सगळे ब्रह्मांड शिवाने व्यापले होते. मग त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवाने विश्व निर्माण करावे यासाठी स्वतः शंकरांनीच ब्रह्मदेवाला 4 वेदांचा उपदेश केला. या 4 वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतः शंकरांनीच सांगितले आहे. या रुद्राध्यायाचे जो कोणी भक्तिभावाने परमश्रद्धेने पठण श्रवण करील त्याच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील. हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवांना सांगितला. ब्रह्मदेवाने इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला. या रुद्राध्यायाचे जो मनपूर्वक पठण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थक्षेत्रे अधिक पवित्र होतात. स्वर्गातील देव सुद्धा अशा व्यक्तीचे दर्शन घेण्यास येतात. रुद्राचे महात्म्य फार मोठे आहे. हा रुद्राध्याय पृथ्वीवर आला असता यमदूतांना येथे काही कामच उरले नाही. आता यमपुरी ओस पडेल या भीतीने यमाने पृथ्वीवर नास्तिकता, अंधश्रद्धा, भक्ती यांना पाठविले. त्यामुळे लोक शिवाचा द्वेष करू लागले व मृत्यूनंतर नरकात पडू लागले. यमाने आपल्या सेवकांना आज्ञा केली, पृथ्वीवर जे शंकराचा द्वेष करतील त्यांना अल्पायुष्य करा व नरकात टाका. जे शिव विष्णू यात भेद करतील त्यांनाही नरकात टाका. ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांना कुंभीपाकात फेका. परंतु जे रुद्राध्यायाचे भक्तिभावाने परमश्रद्धेने पारायण करतील त्यांना दीर्घायुष्य करा. म्हणून हे राजा, तू धीर सोडू नकोस. मी तुला आज एक उपाय सांगतो. तो केलास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल, गंडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरावर 10,000 रुद्रावर्तांनी अभिषेक कर. 100 घटांची स्थापना कर. त्यात दिव्य वृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलावर सिंचन कर. नित्य 10,000 रुद्रावर्तने कर. पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलवून रुद्रानुष्ठान सुरू केले. असे होता होता 7वा दिवस उजाडला. विद्वान पवित्र ब्राह्मणाकरवी रुद्रानुष्ठान चालूच होते. 7व्या दिवशी सूर्य मध्यावर आला असता राजपुत्र सुधर्म एकाएकी जमिनीवर कोसळला. त्याची शुद्ध गेली होती. राजा घाबरला. तेव्हा पराशरांनी राजपुत्रावर रुद्रोदक शिंपडले. थोड्याच वेळाने राजपुत्र शुद्धीवर आला. तो उठून बसला. ते पाहून भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पराशर म्हणाले, राजा, आपण जिंकलो. तुझ्या मुलाचा मृत्यू लोक टळला, गंडांतर गेले. मग त्यांनी सुधर्माला विचारले, बाळा, काय झाले ते तुला काही आठवते का? तेव्हा सुधर्म सांगू लागला, एक महाभयंकर काळ पुरुष मला घेऊन जात असता 4 दिव्य पुरुष धावत आले. ते चौघेही भगवान शंकरांसारखेच दिसत होते. त्यांनी त्या काळ पुरुषाला पकडून मारावयास सुरुवात केली. त्या दिव्य पुरुषांनीच माझी सुटका केली. हे ऐकताच राजा भद्रसेन भगवान शंकराचा जय जयकार करू लागला. नगरात सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. राजाने अमाप दानधर्म केला. ब्राह्मणांना उत्तम भोजन दिले. त्यांना विपुल दक्षिणा दिल्या. सर्व ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले. त्यावेळी एक अद्भुत घटना घडली. एकाएकी नारद मुनी तेथे आले. नारदांना पाहताच भद्रसेन आपल्या अमात्यासह व सर्व ब्राह्मणासह नारद मुनींना सामोरे गेला. यज्ञकुंडातील 3 अग्नी उठून उभे राहिले. राजाने नारदांची यथाविधी पूजा केली. मग राजाने विचारले, देवर्षी, आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करता तेव्हा आपणास काही अपूर्व असं आढळले का? नारद मुनी म्हणाले, मी येत असता वाटेत 4 शिवदूत मला दिसले. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी वीरभद्राला पाठविले. वीरभद्राने यमाला विचारले, तू भद्रसेनाच्या पुत्राला कोणाच्या आज्ञेने नेत होतास? त्याला तर 10,000 वर्ष आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. असे असताना तू त्याला कसे आणलेस? तुला समजत नाही का? तो आपल्या मर्यादा का सोडल्यास? मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला असता तेव्हा चित्रगुप्ताने राजपुत्राची पत्रिका काढून पाहिली. तो त्यात 12 वर्ष आयुष्य लिहिले होते. मोठे गंडांतरच होते. परंतु मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठानाने ते गंडांतर चुकवून हा 10,000 वर्ष राज्य करील असे लिहिले गेले.
मग यमाने भगवान शंकरांची क्षमा मागितली. नारदांनी असे सांगितले असता राजाने त्यांच्या पायावर लोळण घेतली. मग आणखी 10,000 रुद्रानुष्ठाने केली. नारद मुनी निघून गेले. राजाने पराशरादींना विपुल सुवर्ण धन देऊन त्यांची पाठवणी केली. काही दिवसांनी भद्रसेनाने आपला सुधर्म या राजपुत्राला राज्यावर बसवले. प्रधानाच्या मुलाला म्हणजेच तारकाला युवराजपद दिले. मग राजा भद्रसेन आपल्या प्रधानासह तपोवनात निघून गेला. तेथे शिवानुष्ठान केल्याने भगवान शंकर प्रसन्न झाले. शेवटी राजा व प्रधान कैलासाहून आलेल्या दिव्य विमानात बसून शिवपदाला. या आख्यानाचे जे नित्य पठण श्रवण करतील त्यांना दीर्घायुष्य उत्तम व सद्गुणी संतती प्राप्त होईल. या आख्यानाच्या श्रवणाने 1000 गोदानाचे पुण्य मिळेल. सर्व पातके जळून भस्म होतील. या 11व्या अध्यायाचे त्रिकाल पठण श्रवण केले असता महागंडांतरे दूर होतील. या 11व्या अध्यायाच्या श्रवणाने एकादश रुद्र प्रसन्न होतात. हा 11वा अध्याय म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षच आहे. मृत्युंजय मंत्राचा जप रुद्रानुष्ठान केल्याने ग्रहपीडा नाहीशी होते. पिशाच बाधा रोगबाधा होत नाही. याविषयी जो अविश्वास दाखविल तो अल्पायुषी तामसी होईल. या अध्यायाची जो निंदा करील त्याला जन्म देणारी माता वांजोटी झाली असे समजावे. अशा माणसाला स्पर्श सुद्धा करू नये. अशा माणसाच्या घरी जाऊ नये. त्याला आपल्या घरी आणू नये. अशा माणसाच्या पंक्तीला जो बसतो तो अन्न खात नाही तर विष खातो. हे शिवलीलामृत ग्रंथाचे नित्यनेमाने पठण श्रवण करावे. संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नाही झाले तरी 11वा अध्याय जरूर वाचावा. या 11व्या अध्यायाचे अनुष्ठान केले असता नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य मिळते. त्यांच्या घरी नित्य ब्रह्मानंद प्रकट होतो. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृताचा 11वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.